नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अनमोल आणि तुम्ही बघत आहात तेजस अँड अनमोल आर्ट्स ब्लॉग चॅनल। तर आज मी माझ्या ड्रॉइंग कलेबद्दल काही सांगणार आहे आणि नवीन टूल्स पण आहे माझ्याकडे, त्यांच्याबद्दल मी काही सांगणार आहे। माझ्या ड्रॉइंग क्लासचं नाव आहे रेनबो क्लासेस आणि माझ्या सरांचं नाव आहे दिनेश पाटील सर। त्यांच्याकडूनच मला मार्गदर्शन मिळतं। विशेष म्हणजे इतक्या कमी दिवसांमध्ये सरांनी मला इतकं छान असं मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच मी इतकं छान असं ड्रॉइंग काढू शकतो। तर चला आपण आता बघूया ड्रॉइंग्स। तर मी आज माहिती सांगणार आहे पुस्तकाबद्दल आणि अजून स्प्रे बद्दल। अजून मी सांगणार आहे एक निडेड इरेजर आहे माझ्याकडे, तिच्याबद्दल पण आहे, डोमचं आहे ते। आणि अजून मी काही ड्रॉइंग्स काढलेले क्लासमध्ये, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। पुस्तकाचं नाव आहे लर्न पेन्सिल शेडिंग पोर्ट्रेट्स 1 आणि याच्यामध्ये आपल्याला पूर्ण बेसिक शिकायला मिळेल आणि शेडिंग, हॅचिंग, स्मूथिंग आणि क्रॉस हॅचिंग शिकायला मिळेल। आणि आता मध्ये आहे पेन्सिल कशी पकडायची, शेडिंग पूर्ण 2H, HB, 2B, 4B आणि 6B। आणि चला आता हे बघा कशी आपल्याला शेडिंग करायला मिळेल ते बघा। आणि मला असं पण शिकवलेलं आहे क्लासमध्ये, असं करून पूर्ण नॉलेज आपलं ड्रॉइंग क्लासचं, ड्रॉइंगचं याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये शिकायला मिळेल। आणि हे बघा इथं मला मॅनचं आपलं चेहऱ्याचा पुतळा काढायला लावला होता बघा। आणि हे डोळे, नोज, लिप्स असं पूर्ण म्हणजे हॅचिंग करून सन करायला लावलं होतं। स्ट्रोक्स आहे या जाळ अशा स्ट्रोक आणि शेडिंग। आणि पुढे आहे बघा इथं डोळे, नाक, नोज, लिप्स बघा पूर्ण असं स्ट्रक्चर आहे हे बघा। आणि याला शेडिंग आहे म्हणजे हॅचिंग पूर्ण शेडिंग आहे। इथं डार्क शेड आहे आणि इथं पूर्ण डार्क लाईट, इथं डार्क आहे, नंतर लाईट आहे। 6B आणि 8B असं यूज असतो याच्यामध्ये। हे बघा इथं असं पूर्ण स्ट्रक्चर आहे रेषांपदे। इथे सर्कल पाडायचे असतात आणि त्याच्यामध्ये लाईट शेड HB पेन्सिलनी पूर्ण असं डार्क शेड, नंतर डार्क टू लाईट शेड, नंतर डार्क टू लाईट। आणि त्याच्यामध्ये आपल्या डोळ्यामध्ये खडी असते ती पण बनवली आहे। आणि तर लाईटचा हे बघा इथं हायलाईट आहे, डोळ्यामध्ये असं पांढरा बिंदू असतो त्याच्या इथं, आणि पूर्ण इथं डोळा आहे तर याच्यामध्ये। आणि इथं बघा हे मोठ्या माणसांचे डोळे आहेत आणि हे बघा हे छोट्या मुलाचे आणि एकदम हे बाळाचे, इथे स्ट्रक्चर पण आहे डोळ्यांचं। आता आम्ही हे वहीमध्ये ड्रॉइंग बुक मध्ये काढून दाखवतो चला। तर ही माझी क्लासची ड्रॉइंग बुक आहे, तर आता आपण याच्याबद्दल पाहू। ही आहे आणि पहिले मला शिकवलेलं आहे सरांनी क्लासमध्ये शेडिंग, इथं डार्क HB पेन्सिलचं पूर्ण, आणि इथं 2B, 4B, 6B आणि 8B आणि 10B। तर डार्क आहे पूर्ण। आणि इथं बघा डार्क नंतर लाईट शेड, डार्क लाईट पूर्ण असं। आता आपण पुढे बघूया इथं पूर्ण HB आणि असं राऊंड शेप करून सन, त्याच्यामध्ये आपल्याला शेडिंग करायची असते पूर्ण। आता आपण स्ट्रोक्स असतात ते पूर्ण। आणि इथं आहे पुतळा म्हणजे स्ट्रक्चर आहे ते मेनचं, त्याच्यामध्ये पूर्ण मिनी काढलेलं आहे पेन्सिलनीच आहे ते पूर्ण। आणि आता आपण बघूया पुढे हे आहे हॅचिंग टेक्निकचा यूज केलेला आहे मी याच्यात। हे आहे नोज, लिप्स, इयर्स आणि आपलं आय, पूर्ण क्रॉस हॅचिंगचा यूज आहे। आणि हे आहे आय, हे बघा आय, याच्यामध्ये पूर्ण शेडिंग म्हणजे आपल्याला ब्लेंड पण करायचं नसतं आणि आपल्याला शेडिंग करायची असते। आता आपण बघूया हे बघा आय आहे पूर्ण आय, हे बघा स्ट्रक्चर आहे। मला खूप प्रॅक्टिस करायला लावली होती सरांनी, जमतच नव्हतं ते।
आणि हे बघा इथं रिअलिस्टिक काय बनवायला सांगितले ते सरांनी मला. तर हे बघा हे मी 2 घरी काढलेले आहेत डोळे, नंतर एक क्लासमध्ये काढले मी. हे बघा हे छोट्या बाळाचे पण आहे हे. तर बघा तर आता आपण माहिती मिळवूया ब्लेंडेड इरेजरची. हे बघा हे आहे डोमचं. याचा उपयोग आहे की इथं आपण जास्त म्हणजे डार्क शेड बनवतो त्याचा इथं दुसऱ्या पेजवरती पण उमटतं ग्रेफाईट चिटकते इथं, म्हणजे बारीक बारीक कण इथं चिटकतात. त्याच्यामुळे हे बघा हे इरेजर आहे ब्लेंडेड इरेजर. त्याच्याने आपण असं हे बघा म्हणजे पूर्ण म्हणजे साधा इरेजरचा उपयोग केला इथं जर फिरवला आपण तर तिथं म्हणजे डस्ट तर ते ह्या इरेजरमध्ये येतच नाही, बिलकुल नाही येत. त्याचा उपयोग असा केला जातो बघा. हे बघा इथं पूर्ण ग्रेफाईट म्हणजे चिटकून जातं याला असं. आणि हे जास्त लोकांना माहिती पण नसतं की असं इरेजर आहे. आपण हे आर्टचं इरेजर आहे, आर्ट बिगनर्सला माहिती नसतंय. आणि हे इथे चिटकायला नको म्हणून अजून आहे आपल्याकडे हे स्प्रे आहे. ते याच्यावरती मारला आपण की म्हणजे आपलं ग्रेफाईट चिटकत नाही. हे बघा मी जसं याच्यावरती मारलेलं आहे, हे इथं उमटलं नाहीये बघा. या स्प्रेचा असा उपयोग आहे. तर बघा म्हणजे इथून हे डार्क शेड आहे तर इथं चिटकलं नाहीये तसा याचा उपयोग आहे. हे बघा स्प्रे मारून बघू आता आपण. तर मी काही दिवसांमध्ये एक ड्रॉइंग काढलेली बाल हनुमानाची आणि जसे त्यांनी मी त्याचा उपयोग केला होता 13 मे सोमवार रोजी मतदान होतं त्या दिवशी. तशी बाल हनुमानाने श्रीराम मंदिर बांधण्यासाठी मदत केली आणि श्रीराम सेतू बांधण्यासाठी पण मदत केली. तशी तुम्ही पण मदत करा असं मी संदेश पाठवण्याचा उपयोग केला होता. आणि त्याच्यावरती मला चांगले कमेंट आले, शेअर आले, म्हणजे लोकांनी शेअर केले एकमेकाला. तर तसाच तुम्ही पण मला सपोर्ट करत राहा. तर तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला आहे तर म्हणजे माझ्या मागच्या व्लॉगमध्ये पण मला चांगला सपोर्ट भेटला, लाईक आले आणि कमेंट आले चांगले आणि मस्त शेअर आले. आणि तुम्ही पण मला असं सपोर्ट करत राहा. मी म्हणजे तसं कॉम्प्रोमाइज करेन माझे ब्लॉग्स आणि चांगले ब्लॉग्स तुमच्याकडे पाठवील, तुमच्यापर्यंत पोचवील. आणि तर तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय श्रीराम.